कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या 4 आठवड्यांवर येऊन ठेपलेली असून शहरात सध्या राजकीय पक्ष प्रवेशांचा धडाका सुरू झालाय। आपापली लोकप्रियता लक्षात घेऊन जो तो आपली मोठ बांधू लागलाय। समाज माध्यमांवर सक्रिय असलेला व जनमानसांत ओळख निर्माण केलेला कल्याण पूर्वेतील रील स्टार आनंद गजाकोश हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून त्याने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह आनंद गजाकोश पॅनल क्रमांक 15 मध्ये आमराई प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवण्याची तयारी करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशादरम्यान जगन्नाथ शिंदे यांच्याकडे आपण इच्छुक असल्याचं त्याने सांगितलंय। यावर जगन्नाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्याचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलंय। तसेच नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनाच पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। आनंद गजाकोश हा कल्याण पूर्वेतील जुना जाणता समाजसेवक असून अलीकडे तो समाज माध्यमांवर त्याच्या फ्रीस्टाईल नृत्याच्या व्हिडिओमुळे रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे। इंस्टाग्रामवर त्याच्या हजारोंचा चाहता वर्ग असून त्याचे व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहेत। इतकंच नव्हे तर सण उत्सवात विविध मंडळांच्या भेटीगाठी तो घेत असल्याने तरुणांमध्ये आनंद गजाकोश हे नाव चांगलंच परिचयाचं झालंय। 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत आनंदच्या मातोश्री ललिता गजाकोश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनच निवडणूक लढवली होती। त्यामुळे याच पक्षातून मी पुन्हा लढण्यास इच्छुक असल्याचं आनंद म्हणाला। समाज माध्यमांवर मिळणारा प्रतिसाद पाहता फॉलोअर्सना मतांमध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आनंदने प्रवेशानंतर म्हटलं आहे। आम्ही इथे मनीषा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली, भावेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली, आनंद गजाकोश यांच्या नेतृत्वाखाली जो 10 महिला आणि 4 ते 5 पुरुष यांना राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या कल्याण पूर्व या विधानसभेमध्ये आज प्रवेश दिलेला आहे। आणि मी यांना एवढंच सांगेन की आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करायला सुरुवात करायची आणि आपला एकच नारा आहे की कल्याण पूर्वमध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे। इथले इन्फ्रास्ट्रक्चर चांगले रोड आणायचे आहेत। जे काही ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम येतो आहे हा सॉल्व करायचा आहे। आमच्या महिला भगिनींना पाण्याचा प्रॉब्लेम जो येतो आहे तर दिवसरात्र पाणी कल्याण पूर्वेमध्ये मिळालं पाहिजे आणि चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजेत। मुलांना खेळण्यासाठी चांगली क्रीडांगण मिळाली पाहिजेत। आमचे वयस्कर आणि सिनियर सिटीजनसाठी सुद्धा चांगल्या ठिकाणी बागा किंवा बसायची मैदानं त्यांना मिळाली पाहिजेत। आणि ह्या सगळ्यांना जे गरीब लोक आहेत ह्या विभागातले त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य इथे मिळालं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी बांधील आहेत। आणि मी आज जिल्हा अध्यक्ष म्हणून आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि माझे सगळे मित्र यांना आशीर्वाद देतो आणि त्यांना आदेश देतो की आपण पक्षाचं काम करा, आपल्या एका उमेदवाराला निवडून आणा तर आपण चांगलं का आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली समाजसेवा या विभागामध्ये घ्या जेणेकरून कल्याण पूर्वचा विकास होईल। धन्यवाद। आणि आमचं म्हणणं आहे की जो निवडून येणारा कॅन्डिडेटला आपण तिकीट द्यायचं आहे आणि त्या दृष्टीने गजाकोश यांनासुद्धा आम्ही त्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा देऊ। मी आता राष्ट्रवादीने आलो आहे। माझे नाव आनंद मारुती गजाकोश आणि मी आपल्या हे आप्पा साहेबांच्या इथून आलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की एक भारी पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे आता पण। आणि बाकी पक्ष तेवढं हे नाही ना, अजित पवार साहेब आहेत ना, काम चांगलं करतात। हा तो पक्ष आज अजित पवारमुळेच चालते सर्व हा पक्ष। आणि हे आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना मनापासून काम करतात राष्ट्रवादीपासून। आणि मला बरेच दिवसापासून म्हटलं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये इच्छुक व्हा आणि चांगले यंग पिढींना पुढे आणायचे आहे। आणि ताई पण आहे, मनीषा ताई आहे, भावेश दादा आहेत, आमच्याबरोबर आहेत सर्व। हे कार्यकर्ते मनापासून काम करतात पहिल्यापासून। आता ते बाकी पक्षामध्ये थोडं गडबड झालेलं आहे पण हा पक्ष एवढं हे नाही आहे। पण हा पक्ष एवढा चांगला आहे, सर्वांना जातपात न बघा सर्वांना एकत्र करून पुढे घेऊन जातात आणि प्रत्येकाची कामं आणि लाडकी लेक आमच्या अजित साहेबांनीच आणलेलं आहे हे तुम्हाला सांगतो। आणि हे चांगलं काम करतात अजित साहेबांकडून। आणि जेवढं आता मी उभं राहणार पण तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा, मी 15 नंबरमधून इच्छुक आहे। आणि हे ताई मनीषा ताई पण माझ्या ह्याच्यावरच आहे इच्छुक आणि भावेश दादा पण आमच्यावर लक्ष ठेवतात तर। आणि याचे जनतेचा पाठिंबा आहे
प्रत्येक घराघरात आता पण बोलतात जनता यंग पिढीत पाहिजे आम्हाला. ना माझ्याकडे गाडी आहे, काय बंगला आहे, काय नाही आहे, मी साधा आहे. पण आता आम्हाला एकदा चंडी द्या, आम्ही बिना पैसे द्या, तुम्ही एकदा मला माझ्याकडे या, मला कॉलर पकडा, नाही काम केलं तर पेपर लिहून घ्या माझ्याकडून बरं घराघरी. आणि मनीष ताई पण आहे माझ्यावर, तुम्ही असं आणि भावेश दादा पण आहेत. तुम्ही हे चल झालं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.